हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी बनवली आज इडली प्रीमिक्सपासून बनवली आहे. इडली प्रीमिक्स कसं बनवलं मी घरच्या घरी, तर ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. एकदम मऊ आणि फुगली आहे छान, आणि एकदम मऊ छान आलेली आहे आपली इडली. तर इडलीचं मिश्रण मी कशा प्रकारे घेते आणि ते एकाच वेळेस दळून घेते आणि त्याचं प्रीमिक्स बनवते, हे जाणून घेण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर हे बघा, काही नाही एकदम, हे बघा किती फसफस झालेलं आहे. ते काही नाही, छोटीशी एक स्ट्रिक आहे ती, म्हणजे ती लावून आपण घरच्या घरी प्रीमिक्स बनवू शकतो. ते म्हणजे कसं, तर हे बघा प्रीमिक्स कसं करायचं. आपण ज्या प्रमाणात आपण इडलीला तांदूळ घेतो, 4:1 घेतो किंवा कोणी कोणी 3:1 घेतं, मी 4:1 घेत असते. तर 4 ग्लास तांदूळ असले तर 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची आपल्याला, आणि ते छान धुवून वगैरे किंवा पुसून आपल्याला घ्यायचं आहे. ते प्रीमिक्स आपल्याला कसं करायचं आहे, मोजून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं चक्कीहून द्रवेदार. बस प्रीमिक्स तयार. तर आता करता येईल मी सांबारासाठी घेतलेला एक टोमॅटो चिरून, एक छोटा कांदा चिरून, कांदा टोमॅटो तेलामध्ये घालून घेते. कांदा टोमॅटो झाला की लसूण जिरं टाकून घेते, लसणाची पेस्ट टाकते. त्याचप्रमाणे सगळं झालं की आपलं ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, थोडीशी कलरसाठी हळद. हे घालून झालं की छान परतून घ्यायचं. कांदा लसूण मसाला पण घालायचा, 1 चमचा जवळपास कांदा लसूण मसाला घालायचा. खूप छान भाजी होते, सांबार तो आपला खूप छान. आणि हे बघा याच्यामध्ये घालायचे चिंचा. एकदम बाहेरच्या हॉटेलसारखी आपली सांबार तयार होतो. आणि यात बनवलेलं टाकते मी वरण आणि कोथिंबीर. आपला सांबार बनवून तयार आहे. आज होता रविवार आणि खूप सारी कामं होती बघा, पण मग मी मुलांसाठी इडली केली आणि देवपूजा वगैरे माझी सगळी बाकी होती. पितांबरीने मी आज देवही साफ केले. छान देवपूजा केली. रविवार होते खूप सारे, मग म्हणजे चतुर्थीही होती, खूप सारे माझे कामही पडलेले होते, पण मला करायची ती देवपूजा. आपण मग म्हटलं इडली व सांबार करा मुलांना आणि मग करावं देवपूजा. हे बघा ना, देवतांना सर्वात आधी आपण प्राधान्य द्यायचं असतं, कारण देवी देवता हा आपल्या परंपरा चालत आलेले देव आहेत. यांना जर आपण खूप प्राधान्य दिलं, त्यांची देवपूजा केली व्यवस्थित, त्यांना सगळं काही हे केलं, तर आपल्या जीवनात सगळं काही नष्ट होईल. दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि सुख समृद्धी येईल. तर बघा देवाची केली मी छान पूजा, फुलं वगैरे वाहून घेते. मी देवाची कवड्याची माळ पण आणलेली आहे. ते कवड्याची माळेने काय होतं, घरामध्ये लक्ष्मी खूप प्रसन्न राहते. आमच्या इथं 22चं सेल होतं, त्याच्यामध्ये मी हे 2 हे आणलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. देवघरामध्ये हळदी कुंकाचं करंटा आणि आपलं अगरबत्ती स्टँड हे दोन्ही आणलेलं आहे मी 22 रुपयामध्ये. माझ्या दारी खूप सारे फुलं होती, ते फुलं मी देवाला अर्पण करते. 4-5 प्रकारची जास्वंद आहे, कटिंगमधूनच लावलेलं आहे. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नक्की आणेल मी लवकरात लवकर. कटिंगमधून कसे 5 प्रकारचे जास्वंद मी ग्रो केले. व्हाईट जास्वंद तर केंद्रातला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.